मित्रांनो, गोष्ट आहे अयोध्येमधल्या राम मंदिराची. हा तेच मंदिर ज्या मंदिराच्या भोवती 18वी लोकसभा निवडणूक चालली. भाजपने वेळोवेळी क्लेम केला की राम मंदिर भाजपने बांधलेलं आहे, राम लल्लांना मोदींनी घेऊन आलेलं आहे. त्या मंदिराची गोष्ट आहे. 500 वर्षानंतर मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. अर्धवट मंदिरामध्ये राम प्राणप्रतिष्ठा झाली. त्याच मंदिरामध्ये आता गळती लागलेली आहे, म्हणजे पाणी टपकायला लागलेलं आहे, लिकेज झालेलं आहे. आणि नरेंद्र मोदीजी काय क्लेम करत होते की हे मंदिर 1000 वर्ष टिकेल, 1000 वर्षापर्यंत या मंदिराला काहीच होणार नाही. सत्य परिस्थिती आता आपल्या समोर आलेली आहे. एकीकडे अयोध्येमधील रेल्वेची जी नवीन भिंत बांधलेली आहे पूर्ण 10 फुटाची, ती भिंत कोसळली आहे आणि दुसरीकडे राम मंदिरामध्ये लिकेज लागलेला आहे. तसं पाहायला गेलं तर हे मंदिर अजूनही अर्धवट आहे. अजून या मंदिराला पूर्ण व्हायला किमान 2 वर्ष लागतील. त्या मंदिरामध्ये प्राण